नमस्कार मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ थोडासा बघा, नंतर आपण चर्चा करू। बामटा निघाला पांडुरंग बामटा। पांडू येतो म्हणला होता गडी, पण काय गडी बामटा निघाला। पहिल्यांदा दाखा दिला मला, येतो म्हणून दाखा दिला बरं का। आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामध्ये निलेश दादा डायरेक्ट मला बामटा म्हणाले। वाईट वाटलं हे ऐकून, वाईट वाटलं। म्हणजे एखाद्या व्यक्तीची अडचण, त्याच्या पाठीमागची कारण न जाणून घेता डायरेक्टच व्हिडिओ बनवून डायरेक्ट पांडुरंग वाघमारे भामटा निघाला असं म्हणल्यावरती म्हणजे एखाद्याला वाईट वाटणारच की। मला सांगा मित्रांनो, मी त्यांच्या वाढदिवसाला गेलो नाही, पण त्याच्या पाठीमागे पण कितीतरी कारण असतीलच। चला, मी म्हणतो निलेश दादाला मी बोलवलं होतं, ह्याला बोलवलं होतं, दिवाळीला बोलवलं होतं। पूजाने कितीतरी वेळा फोन करून भाऊबीजेला बोलवलं होतं, तिला भाऊ नाहीये। हाय तिला भाऊ नाही, मग तिने एक कसा तरी भाऊ मानलेला आहे निलेश दादांना। मग भावाला बोलवते दिवाळीला, भाऊबीजेला, मग एक दिवस उभे उभे येऊन जायचं ना, मग तिला पण बरं वाटलं असतं। मग त्याच्यावरती मी असं नाही म्हणलो की निलेश दादा आलं नाही तर येतो म्हणले मी भामटायत निलेश दादा, असं नाही म्हणलं मी। त्याच्यानंतर पूजाचा वाढदिवस आला, नाही नंतर ना, अगोदर ऑक्टोबर मध्ये 3 तारखेला वाढदिवस होता। वाढदिवसाला बोलवलीच्या, त्याला पण नाहीत आले, दिवाळीला नाहीत आले, भाऊबीजेला नाहीत आले। मी पण फोन कधी चालू मध्ये असला की ते मी बोलतच असतो त्यांना, दादा या, आम्ही तुमच्याकडे सारखं येतो, आम्ही तुमच्याकडे सारखं येतो, दादा तुम्ही आमच्याकडे एकदा या, आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या। आले ते आले एकदाच, एकदा झाले तुमच्या बर्थडेला। हा, एकदाच आलते। पुढचा बर्थडे घेईन तुमचा आता। आम्ही त्यांच्याकडे 5-6 वेळा गेलो, पण ते आमच्याकडे एकदाच आले। आम्ही बोलवतो ते येत नाहीत, मग त्यांनी बोलवलं तर आम्ही कधी मध्ये जातो। 3दा गेलोय आपण, 3-4 वेळा गेलोय। आणि लोक तर असं म्हणतात की तुम्ही खास मसाला शिकायला, पांडुरंग वाघमारे मसाला शिकायला आला आणि तुमच्याकडे शिकून गेला। मित्रांनो, शिकण्यासारखं त्यात काय टेक्नॉलॉजी काय सायन्स आहे नाही, त्यात काय एवढा गोष्ट अवघड आहे? मसाला शिकायची सोपी गोष्ट आहे। आणि मी म्हणत नाही मी त्यांच्याकडे मसाला शिकायला गेलतो, अरे निलेश दादा खूप चांगले, तर त्यांनी मला समजावून सांगितल्या सगळ्या गोष्टी, मदत केली, हेल्प केली। असं नाही की मी खास मसाला शिकायला जातोय आणि करतोय। लोकांचं पण विचार चुकतात, आणि दादांचं पण विचार चुकले की काल मी आलो नाही म्हणून डायरेक्ट मला भामटा म्हणाले। अरे त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहेत, माझ्या पाठीमागं माझी फॅमिली आहे, मला बाकीचा कुठला काय सपोर्ट नाहीये। दादांना माहिती आहे ना, मला जमीन जुमला, घरदार आहे, नोकर आहे, भाड्याच्या घरात राहतोय, बारामतीत राहतोय, पोरांचं माझ्या शिक्षणाचा खर्च आहे, घरचा खर्च आहे, शूटिंगचा खर्च आहे, स्वतःचा खर्च आहे। मला काय नाही, तुम्हाला स्वतःचं घर आहे, दार आहे, जमीन आहे, जुमला आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या ओके मध्ये चालल्या, त्यामुळे मला जास्त वेळ वाया कुठं घालून जमत नाहीये। मला यायचं होतं ऍक्च्युली, मला दादांच्या बर्थडेला जायचं होतं, पण मी गाण्याचं शूटिंग लावलं। तुम्हाला खोटं वाटेल, हे बघा मी कितीतरी दिवस झालं स्क्रिप्ट लिहितोय, हे बघा स्क्रिप्ट लिहितोय, त्या गाण्याचं शूटिंग लावायचंय मला, शूटिंग। आणि एक दिवस असा माझा उलटच चाललाय, काय ना काय अडचण येतात, कधी आर्टिस्टची अडचण, कधी कॅमेरावाल्याची, कधी कुणाची, तर कधी ह्याची, असं प्रॉब्लेम येत चालल्यात। आणि फायनली आज गाण्याचं शूटिंग सगळं प्लॅन झालं, आणि मला उद्या गाण्याचं शूटिंग पण लावायचंय। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती, शूटिंग जर नाही केलं तर आपला जो इन्कम आहे तो थांबणार, आपले जे फॉलोअर्स वाढणार आहे ते थांबणार, मला जे ऍडव्हर्टायझिंग जे भेटणार आहे ते थांबणार, आणि हे जर सगळं थांबलं तर माझं घर कसं चालणार? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय मी, त्याच्यामुळे मी माझा जास्त वेळ वाया कुठंच घालवत नाही। आणि म्हणून मी दादांना, मग दादा मला वेळ भेटला, माझं काम संपलं नक्की की दादा मी नक्कीच येणार, पण अनफॉर्च्युनेटली मला वेळ भेटला नाही, माझं काम संपलं नाही, म्हणून मला काय दादाला बर्थडेला जाता आलं नाही दादाच्या। तरी पण मी स्टेटस ठेवलं, फोन करून विश केलं, त्यांना असं वाटलं यावं होतं म्हणून। अगं बरोबर आहे, पूनम ताईंनी पण सांगितलं पांडू दादांना बोलवा, हा बरोबर आहे, मस्त मला शब्दांना मान देतात। मग ती अचानक तुम्ही नाही गेले ती म्हणून म्हणले नाही अचानकचा फसवलं नाही, ह्याच्यात फसवायचा काय विषयच नाही ना, फसवायचा ह्याच्यामध्ये। आणि अशी काय तू म्हणले पहिल्या कॉलला, नंतर अगोदर तू सांगायचं, बरोबर आहे, आपण त्यांचं म्हणणे दादांचं। माझं कसं असतं मित्रांनो, तुम्हाला सांगतो, 8 दिवसाचे प्लॅनिंग माझ्या आधीच असतात। आता पुढे मी मला जर एखाद्यानं अचानक 2 दिवसात बोलवलं ये इकडे तिकडे, माझं सगळं प्लॅनिंग इसकाटावं लागतात, मग इसकाटलं की मग नियोजन हुकतं। नाही, त्यांनी फोन केला होता ना तुम्हाला, तुम्ही येतो म्हणला, मग ती म्हणले
हा म्हणण्यापेक्षा तू नाही म्हणायचं, सांगायचं तुझं problem. एखाद्याचं मन अचानक घपकीनं नाही दुखवायचं की बाबा हा नाहीच येत मला कामाचे. मग आशा कशाला लावायची? पण आशा म्हणजे मी काय मुद्दाम आशा नाही लावली. जर मला वेळ भेटला असता आणि 100% मी तुला पण बोललो होतो, पूजा जर माझं शूट संपलं तर आपल्याला जायचंय निलेदाच्या वाढदिवसाला, उशीर का होईना. म्हणलं हा ह्या अचानक 2-3 काम आलं हा तर अचानकच काम येतात, ही शूटिंग येते, काय पण सगळ्या गोष्टी होत्या. मग ह्या गोष्टी पाठीमागच्या बघायच्या असतात. पण दादांनी डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ मध्ये मला पांडुरंग वाघमारे भामटा निघाला म्हणजे थोडस वाईट वाटलं. मग आता म्हणजे असं काय आता दादांना फोन करून बोलावं मला हे समजा नाही. माझ्या पाठीमाग खूपच कुटाणा असतो मित्रांनो. तुम्हाला खोटं वाटत असेल, घर संसार परपंच शूटिंग लेकरं बाळ भयान माझी परिस्थिती तुम्ही समजून घ्या कशी आहे ती. आणि सध्याच्या युट्यूबवरती मी जास्त कॉमेडी व्हिडिओ बनवत नाही, फक्त ब्लॉग्स वगैरे ह्या गोष्टीवरती चालल्यात सगळ्या गोष्टी. कारण माझी मेंटॅलिटी थोडीशी जागेवरती नाही, मला स्ट्रॉंग करायची माझी मेंटॅलिटी. बऱ्याच काय दादा तुमच्यावर लय रागावलेत बघा. हा दादांना म्हणा, दादांना ब्लॉग बघितला दादांचा, दादांनी जर हा ब्लॉग बघितला तर दादांना म्हणावं दादा येतो मी, माझं 2 दिवस गाण्याचं शूट आहे. गाण्याचं शूट संपलं कसं आहे, आर्टिस्ट येणार असते, त्यांना पेमेंट दिलेलं असते, तर लोकेशनला इकडं तिकडं सगळं नियोजन करून ठेवलेलं असते, सगळं विस्कटून नाही येत ना. मग ह्या सगळ्या आता फोन तर आला ना, मग सांगतोच तुम्हाला. नाही ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ना, मग आपण जाऊ आपण. आता का लय इमर्जन्सी, सगळं घरदार सगळं कामदाम सगळं इसकाटून कवा जावं लागतं. ज्यावेळेस एखादं इमर्जन्सी हॉस्पिटलचं काम असेल किंवा एखादा आजारी असेल किंवा एखादं काय घडलं असेल असं की बाबा सगळ्याच गोष्टी सोडून जावं लागतं, हा त्यावेळेस तुम्ही मला नेहमी रात्रीचा एक फोन करा. नाही तिथं हजर झालो तर नावाचा पांडुरंग वाघमारे नाही. हा पण हे अशा छोट्या मोठ्या गोष्टींना, बड्डे काय आज आहे, पुढच्या वर्षी आहे बड्डे, त्या पुढल्या वर्षी आपण कुठं जातोय आहेच की. पण तुमचं जेवढं मन दुखलं मी न आल्यावरती, त्यापेक्षा जास्त माझं मन दुखलं की तुम्ही मला भामटा म्हणाला. भामट्याचा अर्थ अजून वाईट वाटलं मला असं. मी तुमची माफी मागतो दादाची की बाबा मला तुमच्या वाढदिवसाला येणं झालं नाहीये आणि मी तुम्हाला येतो म्हणलं परत आलो नाही. पण लोकांचा पण गैरसमज आहे की मी कामापुरताच जातो येतो, असं काही नाहीये. मी माझी कामं सोडून जाणार आहे आता. माझं एवढं शूट झालं, पुढची कामं थांबून मी जाणार आहे निलेश दादांकडे. जाऊन डायरेक्ट त्यांच्या गळ्यात पडतो. 4 दिवस तिथंच थांबतो, येतच नाही. परत तुम्ही मला कमेंट करून काय पण म्हणा, अरे ह्याला जात नाही, इथंच थांबतंय, हेच करते तेच करते, काय पण म्हणा, पण मी तिथं गेल्यावर येतच नसतो. काय म्हणणे तुझं सांग. नाही त्यांना केक घेऊन जाऊ आपण, परत बर्थडे करू दादांचा. परत बर्थडे करू, नाही काय अडचण. आता 15 तारखेला झालं. आणि बर्थडे जत्रा आजकाल म्हणजे कुठल्या गोष्टी नाही हो, त्यांना असं म्हणजे अचानक तुम्ही नाही गेला, त्यांना ही वाटलं ना माझा बर्थडे, त्यांना असं वाटत असेल कुणीतरी यावं बर्थडेला माझ्या, तेवढंच जीवाला. आता तुमचा का होईना बर्थडे, तुम्हाला नाही विश केलं, तुम्हाला वाईट वाटन का नाही? विश केलं मी, स्टेटस ठेवला आम्ही, फोटो नाही बनवला. असं तुम्ही फोन करून पुढच्यांनी सांगितलं बर्थडे माझा करायचा या म्हणून, तुमच्याच बर्थडेला नाही कोण आलं तर तुम्हाला वाईट वाटणार का नाही? आता बरं भावाची बाजू घेते, भाऊ बिजेला भाऊ नाही आला तेव्हा नाही दिसलं तुला, आता लागली भावाची बाजू घेऊन बोलायला. बघा हे भावाचीच बाजू घेणार की मग कर भावाला फोन, या म्हणाव मला भाऊ बिजेला का नाही आला, या की म्हणाव. मला बोलवत होते दादा या म्हणून, दिवाळीच्या अगोदरच म्हणले ताई ये ग इकडं, म्हणलं न्यायला या. मला म्हणले अगोदर तुम्हाला विचार लावतात का बघ, लगेच येतो मी न्यायला. मी म्हणलं न्यायला या, येतो म्हणले रे. असं त्या निलेश दादा करतो आता तुम्हाला वादा, नका रडू तुम्ही फदा. रडत नाही तर तुम्ही रडवायला लावताय. त्यांना वाईट वाटलं, त्यांच्या बर्थडेला नाही गेला, त्यांना नादी लावलं. मला बामटा म्हणले, ह्याचं तुला काय दुःख सुख काय आहे का नाही? काहीच नाही. अहो बामटा असं बोलता बोलले असते. ठीक आहे थांब, कॅमेरा बंद झाला तुला सांगतो. बाय बाय. चल इकडे.